तर पाहणार आहोत. आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान देश सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. मात्र पाकिस्तानला या संकटात आशेचा किरण दिसला आहे. पाकिस्तानमध्ये समुद्रामध्ये मोठा साठा सापडला आहे. हा साठा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा आहे. तर पाकिस्तानला समुद्रात सापडलेला हा निळा खजिना इतका मोठा आहे की त्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती ही निश्चितच सुधारू शकते. याशिवाय अनेक देशांमधील महागड्या तेलाचा प्रश्नही सुटू शकतोय. पाकिस्तानात सापडलेला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा साठा हा जगातील चौथा सर्वात मोठा साठा असल्याचं बोललं जात आहे. तर पाकिस्तानच्या हाती तेल आणि गॅसचं भंडार नशीब पालटणार का आपण पाहतोय. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाकिस्तानच्या हद्दीतील समुद्रात तेल आणि गॅसचा भांडार सापडल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. तर गेल्या 3 वर्षांपासून पाक समुद्र हद्दीत सर्वे सुरू होता आणि त्याला अखेर यश मिळालं आहे. पूर्ण कामासाठी 42,000 कोटी रुपयांची गरज पडेल. जगातलं हे तेल आणि गॅसचं चौथं मोठं भांडार असण्याची शक्यताही वर्तवली जाते. तर तेल आणि गॅसच्या उत्पादनासाठी आणखी 4 ते 5 वर्षे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या व्हेनेझुएलामध्ये जगातील सर्वात कच्चं तेलाचे साठे असल्याची माहिती आहे. अमेरिकेत तेलाचे सर्वाधिक शुद्ध साठे आहेत ज्यांचा वापरच केला गेलेला नाहीये. आणि या संदर्भात आंतरराष्ट्रीय विषयाचे विश्लेषक शैलेंद्र देवळानकर सर आहेत आपल्यासोबत. सर, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण पाहतोय खरं तर आर्थिक संकटाशी झुंजत असलेला पाकिस्तान आणि पाकिस्तानच्याच हद्दीमध्ये आता तेलाचे साठे सापडले आहेत. नेमकं किती दिवस हे संशोधन चालू शकतं? सविस्तर अपडेट द्याल? मला असं वाटतं की संकटात, आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या पाकिस्तानसाठी ही नक्कीच दिलासा देणारी बाब आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आहे ही पूर्णपणे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आहे. आर्थिक विकासाचा दर असेल, औद्योगिक विकासाचा दर असेल, हा पूर्णपणे घसरलेला आहे. पाकिस्तान हा पूर्णपणे बेलआउट पॅकेजेस जे IMF कडनं दिले जातात किंवा सौदी अरेबिया, चीन आणि अमेरिका यांच्याकडनं जी आर्थिक मदत दिली जाते त्याच्या आधारावरतीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था काही प्रमाणामध्ये तग धरून आहे. त्यांचा जो फॉरेन एक्सचेंज आहे तो देखील 10 अब्ज डॉलरच्या कमी आहे. म्हणजे साधारणतः 1.5 ते 2 महिने त्यांच्या सरकारी खर्च भागू शकतो, इतका कमी पैसा हा त्यांच्याकडे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जी परकीय गंगाजळी त्यांची आहे ती प्रामुख्याने खर्च होती ती पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवरती खर्च होती. त्यामुळे ज्या वेळेला त्यांच्याकडे अशा स्वरूपाचं, ज्याला आपण ब्लू वॉटर इकॉनॉमी असं म्हणतो, की अशा स्वरूपाचे साठे हे समुद्रामध्ये जवळपास 4 वर्षाच्या संशोधनानंतर हे सापडलेले आहेत, ही त्यांच्यासाठी निश्चितपणे दिलासा देणारी बाब आहे. अशा स्वरूपाचे साठे आजच्या घडीला साधारणतः 5 देशांकडे आहे. देशामध्ये व्हेनेझुएला सारखा देश आहे, कॅनडा आहे, इराक आहे, सौदी अरेबिया आहे, UAE आहे. यांच्याकडे अशा स्वरूपाचे साठे आहेत. व्हेनेझुएलाकडे सर्वात जास्त साठे आहेत. आणि पाकिस्तानचे जर हे साठे आणि जो अंदाज वर्तवला जातो आहे त्यानुसार जर अशा स्वरूपाचे साठे तिथं पुन्हा एकदा त्याची जी एनर्जी आहे ती टॅप करू शकले ते, किंवा त्याचा प्रॉपरली शोध घेऊ शकले किंवा त्याचं उत्खनन करू शकले, तर मात्र निश्चितपणे पाकिस्तान हा 4थ्या क्रमांकाचा देश बनेल ज्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावरती तेलाचे आणि भूगर्भ वायूचे साठे हे सापडलेले असतील. पण यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ती असं आहे की केवळ तेलाचे साठे असणं आणि त्यामधनं ते उत्खनन करून त्या तेलाचा वापर केला जाणं किंवा त्यातनं तेल काढलं जाणं, ह्या 2 अत्यंत पूर्णपणे वेगवेगळ्या अशा बाबी आहेत. त्यामुळे सध्या केवळ प्राथमिक अंदाज आहे की त्यांच्याकडे अशा स्वरूपाच्या तेलाचे साठे आहेत. मात्र ते काढण्यासाठी त्यांना फार मोठ्या प्रमाणावरती तंत्रज्ञानाची आणि भांडवलाची गरज लागणार आहे. आणि हे साधारणतः $5 बिलियन इतका प्रचंड पैसा लागेल. त्यांच्याकडे तंत्रज्ञान नाहीये आणि त्यांच्याकडे तेवढा पैसा पण नाहीये. त्यामुळे हे याचा वापर किंवा उपयोग लगेच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला होईल असं नाहीये. याला किमान 5 वर्ष तरी ह्या सगळ्या गोष्टींसाठी जातील असा प्राथमिक अंदाज आहे. सर, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे खरं तर खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागेल. मात्र हे तेल जे सापडलं आहे ते वापरणं योग्य आहे का? हे अजून सांगणं कठीण आहे. याचं कारण असं आहे की
त्याला ज्या वेळेला त्याचा आता केवळ प्राथमिक अंदाज अशा स्वरूपाचे साठे असण्याचा आहे, परंतु त्याला रिफाईंड करावं लागेल आणि रिफाईंड करण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप मोठी आणि व्यापक अशा स्वरूपाची प्रक्रिया आहे. भारताकडे अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान आजच्या घडीला आहे. काही विकसित देशांकडे अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे. मात्र पाकिस्तानची मुख्य समस्या अशी आहे की पाकिस्तानमध्ये आता इतर देश पैसे लावायला फारसे तयार नाहीयेत. आणि त्यामागचं कारण असं आहे की जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा झालेला आहे आणि त्याच्यावरती चीनने स्वतः 45 अब्ज डॉलर्स एवढा प्रचंड पैसा हा पाकिस्तानमध्ये गुंतवलेला आहे. परंतु चीनला देखील आता पश्चाताप होतोय, कारण आज चीनच्या अनेक अभियंत्यांवरती, चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांवरती पाकिस्तानमध्ये हल्ले होत आहेत. नुकतंच बलुचिस्तानमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती साखळी बॉम्ब ब्लास्ट झाले आणि ज्याच्यामधनं साधारणतः 75 लोकांचा मृत्यू झाला. आणि हा देखील प्रामुख्याने चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला असणारा विरोध होता. त्यामुळे कोणताही परकीय देश पाकिस्तानमध्ये एवढा प्रचंड पैसा गुंतवण्यासाठी 10 वेळा विचार करेल. दुसरं असं आहे की पाकिस्तानमध्ये केवळ अर्थव्यवस्था डबघाईला आलेली नाहीये, तर त्यांच्याकडची लोकशाही देखील अस्थिर आहे. त्यांच्याकडे अजूनही दहशतवादी संघटना असतील, धार्मिक मूलतत्ववादी संघटना असतील, यांचं प्राबल्य फार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्यामुळे एखादी परदेशी कंपनी येणं आणि तिने तेलाचं उत्खनन सुरू करणं आणि त्यातनं तेल काढणं आणि त्याच्यातनं रिटर्न्स मिळवणं, ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी देश तयार झाले पाहिजे. त्यामुळे पाकिस्तानकडे सध्या यायला कोणीही तयार नसल्यामुळे जरी तेलाचे साठे सापडले तरी देखील त्याच्यातनं प्रक्रिया करून ते तेल बाहेर काढणं वगैरे हा जो सगळा प्रकार आहे, यासाठी मात्र एखादा देश तयार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. सर, आपण पाहतो पाकिस्तानची आर्थिक स्थिती ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मात्र हा तेलाचा साठा सापडल्यानंतर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही बदल होऊ शकतात का? तुम्हाला काय वाटतंय? नाही, जसं मी तुम्हाला आता यापूर्वीच सांगितलं की हा त्वरित त्यांना मिळणार नाही. याला कमीत कमी 5 वर्ष लागतील या तेलाचं उत्खनन करण्यासाठी. आणि केवळ हा प्राथमिक अंदाज जो अशा प्रकारचं सर्वेक्षण केलं गेलं, या सर्वेक्षणामधनं काढला गेलेला हा प्राथमिक अंदाज आहे की अशा स्वरूपाचे साठे आहेत. मात्र जसं मी याचा उल्लेख यापूर्वी केलेला होता की त्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान, त्यासाठी आवश्यक असणारं भांडवल, त्यासाठी तयार होणारे देश, या सगळ्या गोष्टी फार दीर्घकालीन योजना करण्याच्या आहेत. त्यामुळे लगेच त्यांना पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला दिलासा मिळेल असं अजिबात नाहीये. मात्र पाकिस्ताननी जर नियोजन पद्धतीने सगळ्या गोष्टींचा विचार केला तर साधारणतः पुढच्या 5 वर्षांमध्ये जर त्यांची लोकशाही स्थिर झाली आणि पाकिस्तान अशा प्रकारचे संकेत किंवा संदेश जगाला देण्यामध्ये यशस्वी ठरला की त्यांच्याकडे परकीय गुंतवणूक जे करतील त्या गुंतवणुकीला संरक्षण आहे. आणि जोपर्यंत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत कोणीही एफडीआय द्यायला तयार होत नाही. तसं भारतामध्ये सगळ्यात जास्त एफडीआय येतो, कारण भारतामध्ये स्थिर लोकशाही आहे आणि एक विश्वास आहे की भारतामध्ये गुंतवणूक केल्यानंतर ते सुरक्षित राहील. परंतु तसा विश्वास हा पाकिस्तानच्या बाबतीमध्ये अजिबात नाहीये. त्यामुळे कळीचा प्रश्न असा आहे की अशी गुंतवणूक करणार कोण आणि ती केल्यानंतर ते संपूर्ण तेलाचं उत्खनन होणं हा एक भाग असल्यामुळे याला 5 ते 6 वर्ष जातील आणि त्यामुळे याला त्वरित त्याचा दिलासा मिळेल असं नाही. निश्चितच सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पाकिस्तान एवढा मोठा खर्च करू शकतंय का? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घडामोडी पाहता? अजिबात नाही. पाकिस्तानकडे स्वतःला इव्हन त्यांच्याकडे चहाची आयात करण्यासाठी देखील सध्या पुरेसा परकीय गंगाजळी नाहीये. जसा मी उल्लेख केला की भारताचा जो फॉरेक्स आहे, ज्याला आपण म्हणजे आपल्या तिजोरीमधलं एकूण जी परकीय गंगाजळी ज्याला म्हणतो, ही साधारणतः 700 अब्ज डॉलर आहे. तर त्याच्या तुलनेमध्ये जर पाकिस्तानची परकीय गंगाजळी आपण पाहिली तर ती केवळ 10 अब्ज डॉलर्स आहे. आणि हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या 10 अब्ज डॉलर्समध्ये त्यांना त्यांचा आयातीचा सर्व खर्च भागवावा लागतो. प्रामुख्याने त्यांचा आयात ही त्यांची कन्झ्युमर आयटम्स वरती जाती, पेट्रोल डिझेलच्या आयातीवरती त्यांचा पैसा खर्च होतो आणि डिफेन्स इक्विपमेंट्स वरती त्यांचा पैसा खर्च होतो. त्यामुळे त्यांना स्वतःचा सरकारी खर्च भागवणं किंवा सध्याचीच आयात भागवणं हे त्यांच्यासाठी अवघड होऊन बसलेलं आहे. जोपर्यंत आयएमएफने आतापर्यंत त्यांना 13 बेलआउट पॅकेजेस दिलेले आहेत, त्यामुळे जोपर्यंत आयएमएफ तिथं पैसा लावत नाही, जोपर्यंत सौदी अरेबिया किंवा अमेरिकेसारखे डोनर देश त्यांना पैसा देत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानची अर्थव्यवस्था तगच धरू शकत नाही. त्यामुळे आजच्या घडीला पाकिस्तान तिथं पैसा लावेल हे अशक्य आहे. त्यामुळे पाकिस्तानला यासाठी परकीय मदतीवरतीच विसंबून राहावं लागेल. मात्र आता पाकिस्ताननी जी एक विश्वासार्हता असते, ज्याला आपण क्रेडिबिलिटी असं म्हणतो, ही क्रेडिबिलिटी गमावलेली आहे. कारण पाकिस्तानमध्ये कोणीही सुरक्षित नाहीये, सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे, लोकशाही पूर्णपणे अस्थिर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कोणताही
परकीय गुंतवणूकदार 10 वेळा विचार करेल पाकिस्तानमध्ये पैसे गुंतवण्यासाठी. निश्चितच सर, जर का हा तेलाचा साठा सापडला तर आहेच, तेलावरती तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी 4-5 वर्ष देखील या ठिकाणी जाऊ शकतात संपूर्ण संशोधन करण्यासाठी. मात्र जर असं झालं असता, कोणकोणते देश पुढे येऊ शकतात या तेलातील साठ्याची आयात किंवा निर्यात करण्यासाठी? पाकिस्तानसोबत संबंध प्रत्येक देशाचे वेगवेगळे आहेत, त्यामुळे कशा पद्धतीने पुढे घडामोडी घडू शकतात? अर्थातच हा विषय जर तरचा आहे, मात्र काय होऊ शकतं पुढील 5 वर्षात, अर्थातच तेलाचं संशोधन झाल्यानंतर? यामध्ये त्यांना प्रामुख्याने मदत ही 3 देशांकडनं मिळू शकते. त्यातला पहिला एक चीन आहे. चीनच्या ऑलरेडी तिथे गुंतवणुकी आहेत. जसं मी सांगितलं की $45 अब्ज चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा प्रकल्प सध्या होऊ घातलेला आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून चीनला प्रामुख्याने आखाताबरोबर कनेक्ट व्हायचं आहे. त्यामुळे चीनचे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चाललेले असल्यामुळे एक तर चीन त्यांना तिथं गुंतवणूक करू शकतो. दुसरं, सौदी अरेबिया बरोबर पाकिस्तानचे संबंध हे चांगले आहे. इस्लामिक देश आहेत दोन्ही पण. त्यापूर्वी पण सौदी अरेबियाने त्यांना मदत केली आणि सौदी अरेबियाकडे असं उत्खननाची जे तंत्रज्ञान आहे ते प्रामुख्याने सौदी अरेबियाकडे, ते चीनकडे पण आहे. आणि तिसरा देश जो आहे तो अमेरिका आहे. परंतु अमेरिका तिथे गुंतवणूक करेल अशी शक्यता फार कमी आहे. याचं कारण असं आहे की अमेरिकेकडे खुद्द अशा प्रकारचे तेलाचे साठे मोठ्या प्रमाणावरती आहेत. या तेलाचा उपयोग पाकिस्तान शिवाय आणखीन कोणाला होऊ शकतो असा जर आपण विचार केला तर तोच देश त्याच्यामध्ये गुंतवणूक करेल. सौदी अरेबियाला याचा फारसा उपयोग होणार नाहीये, तर अमेरिकेला तर याचा बिलकुलच उपयोग होणार नाही, कारण टेक्सासमध्ये प्रचंड मोठे साठा आहेत आणि अमेरिका इतरही देशांकडनं आयात करत असतो. याचा मुख्य फायदा होणार तो चीनला. याचं कारण असं आहे की चीन हा प्रामुख्याने या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये चीनची तेलाची गरज फार मोठी आहे. चीन रशियाकडनं पण तेल आयात करतोय. चीन मध्य आशियाकडनं देखील तेल आयात करतो आहे. चीन पश्चिम आशियाकडनं देखील तेल हा प्रामुख्याने आयात करतो आहे. त्यामुळे चीनची ही गरज जी आहे ही मोठी गरज आहे. त्यामुळे चीन तिथे गुंतवणूक करू शकतो. अगदीच. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पाकिस्तानात काय होतोय, या तेलाने आणि नैसर्गिक वायूनं खरं तर कायापालट होतोय का पाकिस्तानचं, ते बघावं लागेल. सर, अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद.